फॅमिली 2 किंवा 3 माणसं, पण त्यांना फ्रंट यार्ड आहे, बॅकयार्ड आहे, स्विमिंग पूल आहे, पोर्च आहे, स्वप्नवत घर. अशा डेव्हलपमेंटचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स हे ह्यूज आहेत. आपल्याकडे मिक्स्ड यूज ही जी कॉन्सेप्ट आहे, खाली दुकानं असतात, वरती लोक राहतात. मिक्स्ड यूज हा US मध्ये ऑलमोस्ट नाहीये. तर न्यू अर्बनिझम काय म्हणतो? ब्रिंग मिक्स्ड यूज. लोक मायग्रेट का होत आहेत शहरांकडे? फॉर अ बेटर इन्फ्रास्ट्रक्चर, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. आता हे उलट होताना दिसतंय ना, की शहरातलीच क्वालिटी ऑफ लाईफ क्वेश्चनेबल आहे. शहराचे मध्यवर्ती भाग जर महाग करत गेलो आणि आपली घरं जर न परवडणारीच झाली, तर मग लोकांनी बाहेर ते फेकले जातील. पुढच्या मेंटेनन्सची तरतूद आधी करून ठेवलेली आहे. त्यांनी काही फ्लॅट एक्स्ट्रा त्याच्यातनं काढलेले आहेत, जे रेंटवर देत आहेत. त्या रेंटमधनं सोसायटीचा मेंटेनन्स निघतोय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व PPPA प्रस्तुत शहरनामा या आमच्या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुण्यामध्ये 19 आणि 20 जानेवारीला पहिला पब्लिक पॉलिसी फेस्टिवल होतोय, पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल. त्यानिमित्तानं आम्ही म्हणजे थिंक बँक सुद्धा एका पॉलिसी रिलेटेड विषयावर विशेष सिरीज करत आहोत. थिंक बँकचे बहुतांश प्रेक्षक हे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात आणि शहरं हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. अर्बनायझेशन सर्वाधिक होणारा देश भारत आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या शहरांचं नक्की काय चाललंय, आपल्या आजूबाजूच्या जगण्यावरती त्याचे कसे परिणाम होत आहेत, शहरं कशी बदलत आहेत, या सगळ्याविषयी आपण या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. यातल्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सशी बोलणार आहोत, वेगवेगळी अंग समजून घेणार आहोत. त्यातली पहिली मुलाखत माझ्या बरोबर आहेत प्राध्यापिका श्रुती वैशंपायन मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. मॅडमनी आधी भारतामध्ये आर्किटेक्चर केलेलं आहे, नंतर अमेरिकेत अर्बन प्लॅनिंग मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही ठिकाणी प्रोफेशनल प्रॅक्टिस केलेली आहे आणि गेली 8 वर्ष त्या अर्बन प्लॅनिंग हा विषय शिकवतात. सध्या त्या निकमार या युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यात कार्यरत आहेत. याच्या आधी COP मध्ये होत्या. त्यामुळे एक अभ्यासक म्हणून, एक रिसर्च स्कॉलर म्हणून आणि यातला एक ज्याला आपण म्हणतो की काय इतिहास आहे, काय वर्तमान आहे, काय धोरणं आहेत, या सगळ्याच्या एक्सपर्ट म्हणून आज मला त्यांच्याशी बोलायचं. पहिला प्रश्न असा आहे की वेगवेगळे भाग असतात, आम्ही सगळे जगताना आजूबाजूला शहरं बदलत राहतात, ती कळत नाहीत. तुम्ही याच्या अभ्यासक आहात. भारतामध्ये प्रचंड वेगानं शहरीकरण होतं असं म्हणतात सगळेजण, पण ते प्लॅन्ड नाही. मग आपली शहरं बकाल आहेत, शहरं म्हणजे छोटी गावं वाटतात असंही म्हणलं जातं. तुमचा अभ्यास आणि अनुभव काय सांगतो? तुमची सिरीज मला नावापासूनच खूप आवडलेली आहे, शहरनामा. सगळ्यांनी याविषयी बोलायची आज गरज आहे. तुमचा प्रश्नही अगदी पर्टिनंट आहे, कारण भारतामध्ये जे आपण अर्बनायझेशन बघतो आहे, अर्बनायझेशन म्हणजे काय? लहान शहरं मोठी होत आहेत, प्लस काही लहान जे पूर्वीची गावं असतील, सेटलमेंट्स असतील, त्यांचाही पॉप्युलेशन साईज वाढून ती आज शहरं बनत आहेत. हे आपल्या देशात अतिशय वेगाने होत आहे. तुम्ही जर टक्केवारी बघितली तर 2017 साली 34% भारतीय लोकसंख्या ही शहरांमध्ये राहत होती आणि 2050 मध्ये आपण 50% क्रॉस करणार आहोत. आज पूर्ण जगामध्ये निम्म्यापेक्षा जास्त जग हे शहरांमध्ये राहतंय. त्याच्यामुळे भारतामध्ये शहरांमध्ये येण्याचा ओढा हा खूप आहे आणि त्याबरोबर ऑफकोर्स आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्याच्यावर ट्रिमेंडस प्रेशर आहे. म्हणजे तुम्ही पाणी पुरवठा म्हणा, मैला पाणी नियोजन किंवा ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे रस्ते पुरवणे आणि त्यांची क्वालिटी, दोन्ही गोष्टी. त्यामुळे ह्याच्यावर हा प्रचंड ताण आहे. त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं की दुसऱ्या प्रगत देशांशी डायरेक्ट तुलना करणं हे कुठेतरी थोडंसं चुकीचं आहे. कारण ते प्रगत देशही अशा परिस्थितीतनं गेलेले आहेत जेव्हा देवर अर्बनायझिंग. किंवा तुम्ही UKचं उदाहरण घेतलं तर पोस्ट वर्ल्ड वॉर, तिथलं हाऊसिंगमध्ये अत्यंत म्हणजे बकाल परिस्थितीच होती, म्हणून तिथे प्लॅनिंग ऍक्ट्स आले. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की आपण असं नाही म्हणू शकत की डायरेक्टली आपण त्यांच्या तुलनेत आपण वाईट, असं नाही. आपण एका स्टेजमधनं जातो आहोत आणि प्लॅनिंग हे फ्युचरिस्टिक आहे. त्यामुळे ही परिस्थिती हळूहळू सुधारेल. ते बदल हे दिवसाला होत नसतात, त्याला वेळ लागतो. वी आर टॉकिंग अबाउट बिल्ट एन्व्हायरमेंट, तर त्याला त्या बदलाला वेळ लागतो. दुसरा मुद्दा असा आहे की नियोजनाचा अभाव आहे असं आपल्याला डायरेक्ट नाही म्हणता येणार. आपल्याकडे ब्रिटिशांनी आणलेली प्लॅनिंगची सिस्टीम आहे, जी आपल्याकडे 1915चा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट त्यांनी आणला. त्याच्याप्रमाणे आपण आज अर्बन, आता आपला 1966 सालचा महाराष्ट्राचा ॲक्ट आहे वगैरे, प्रत्येक राज्याचा त्यांचा टाउन प्लॅनिंग ॲक्ट असतो.
त्याच्याप्रमाणे ते शास्त्रशुद्ध आणि रॅशनल प्लॅनिंग ज्याला म्हणतो, तर्कशुद्ध प्लॅनिंग हे केलं जातं. प्रत्येक अर्बन एरियाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा द्यायला हव्यात ह्याची गणितं मांडून त्या दिल्या जातात. तर हा 20 वर्षाचा प्लॅनिंग एक्सरसाइज प्रत्येक अर्बन एरियासाठी केला जातो, ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन, मास्टर प्लॅन अशी नावं आहेत. तसंच रिजनसाठी किंवा आपण महाराष्ट्रात डिस्ट्रिक्टसाठी एक रिजनल प्लॅन बनवतो, म्हणजे प्रादेशिक विकास योजना. तर हे रिजनमध्ये काय बघतो की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल नद्या आहेत, ते इट्स अ शेअर्ड रिसोर्स. तर त्यांचं पाणी आपण कसं वापरणार पुढच्या 20 वर्षांसाठी वगैरे, तर ते रिजनल प्लॅनही बनवले जातात. सो ही सिस्टीम प्रत्येक राज्यात आहे. आता जर ही सगळंच इतकं चांगलं आहे आणि प्लॅन्स आहेत, तर मग आपल्याला ऑन ग्राउंड का थोडी तफावत दिसते. तर त्याच्यात असं आहे की थोडं माझ्या मते आपण अंमलबजावणीमध्ये थोडं मागे पडतो. कारण कुठलाही रॅशनल प्लॅन तयार केला तरी त्याला अनेक स्टेक होल्डर आहेत. त्याला राहणारे लोक स्टेक होल्डर आहेत. ते म्हणतात माझ्या एरियामध्ये असंच का नाही. नंतर ज्यांचे लँड ओनर्स आहेत ते स्टेक होल्डर आहेत. अनेक संस्था, अनेक बिझनेसेस, हे सगळे त्या एरियामध्ये असणारे सगळे स्टेक होल्डर झाले. इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्स हे एक स्टेक होल्डर आहेत त्यातले. तर ही प्लॅनिंग प्रोसेस, बनवलेला प्लॅन हा सगळ्यांना पटेल असं नाही, कारण तो एका टॉप डाऊन अप्रोचनी बनवलेला आहे. एका इतक्या मोठ्या 50 लाखाच्या शहराचा समजा तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे, तर तो अर्थात एक त्याला सिस्टीम असणार आहे आणि तो टॉप डाऊन असणार आहे. तर आपण ह्यातही कमी पडतो की आपण लोकसहभाग एवढा करून घेत नाही. तोही केला गेला पाहिजे. आणि आता त्यामुळे केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आता नवीन थिंकिंग असं आहे की आपण लोकल एरिया प्लॅन हे बनवावेत. म्हणजे काय की प्रत्येक वॉर्डचा असेल किंवा आता आपण मेट्रो येत आहे तर त्याच्या अराउंडच्या भागांचा असेल, स्टेशनच्या अराउंडच्या भागाचा असेल, किंवा एखादा तुमचा हेरिटेज एरिया आहे जिथे खूप जुन्या इमारती आहेत ज्या तुम्हाला जतन करायच्या आहेत, तर तिथला असेल, तर असे लोकल एरिया प्लॅन तुम्ही करावेत किंवा वॉर्ड प्लॅनिंग करावं, जिथे तिथे राहणारे लोक एक्सपर्ट आहेत त्यांनाही सहभागी करून घ्यावं. सो अशा प्रकारचं पार्टिसिपेटरी प्लॅनिंग हे सुद्धा आपण थोडंसं त्याकडे वळतोय. त्यामुळे आपल्या प्लॅन्सना थोडा ॲक्सेप्टन्स चांगला मिळेल आणि अंमलबजावणी त्यांची होऊ शकेल. तुम्ही म्हटलं तसं सगळं वाईट नाहीये, सगळं ग्रेटही नाहीये. त्यामुळे एक अभ्यासक म्हणून बघत असताना भारतातली शहरं, त्यातही महाराष्ट्रातली शहरं, महानगरं यांच्यामध्ये आत्ता काय चांगलं आहे जे जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, आणि काय वाईट आहे जे बदललं पाहिजे? काय जपलं पाहिजे म्हणजे एकतर प्रत्येक शहराला किंवा गाव असेल तरी त्याला एक आयडेंटिटी असते. ते शहर कशासाठी ओळखलं जातंय. म्हणजे आता तुम्ही बघाल नवीन डेव्हलपमेंट ही बऱ्यापैकी सारखी दिसते. कुठल्या शहरांमध्ये तुम्ही गेलात, नवीन येणाऱ्या बिल्डिंग ह्या आपल्या RCC बांधकाम आहे, सगळं सिमिलर आहे. तर आपलं जे शहरांचं हेरिटेज आहे, जो आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जो बिल्ट वारसा पण आहे, म्हणजे बिल्डिंग्समध्ये किंवा जुनं आर्किटेक्चर आहे, तुम्ही वाडे घ्या किंवा काही ठिकाणी आता गुजरातमधले पोळ हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ती ट्रेडिशनल घरं जी आहेत, तर ते एरिया आपण जपणं, त्याला काही वेगळं आपण प्लॅनिंगचे नॉर्म्स करणं, म्हणजे तो वारसा आपण जपणं, म्हणजे आपल्या शहरांची ती ओळख आहे. आपल्याकडे आपण बघतो इतर शहरांमध्ये, लंडन असेल, पॅरिस असेल, तिथे टुरिस्ट खूप जातात. ते का जातात की त्यातल्या काही बिल्डिंग्सवर त्यांना माहिती आहेत, लक्षात आहेत, आणि ते त्यांचं थोडंसं ब्रँडिंग पण आहे. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक आर्थिक प्रगती जर करायची असेल तर आपल्या सिटीला जी ओळख आहे ती आपल्याला जपायला हवी. त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच जपल्या पाहिजेत. अजून नॅचरल हेरिटेज पण जपलं पाहिजे. नुसतं सांस्कृतिक म्हणजे बिल्डिंग असं नाही, तर तुमच्याकडे नद्या, टेकड्या, तळी, नंतर इव्हन छोट्या स्ट्रीम्स, हे जे आपलं जे काय म्हणायचं त्याला नॅचरल हेरिटेज आहे, तर हे सुद्धा हे तुमच्याकडे आहे, ते दुसऱ्याकडे नाही आहे, तर त्याच्याकडे ॲसेट म्हणून बघितलं पाहिजे. नॅचरल ॲसेट्स जेव्हा आपल्याला अर्बन एन्व्हायरमेंट ही ॲसेट वाटेल तेव्हा आपण त्याची छान काळजी घेऊ, मग ती निग्लेक्ट होणार नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. आणि काय त्यातलं तुम्ही विचारलं काय त्यातलं नाही जपलं पाहिजे किंवा काय अजून बदललं पाहिजे? अजून बदललं पाहिजे ऑफकोर्स. आपली जसं म्हणतात तशी थोडंसं प्लॅनिंग करायची पद्धत जी आहे, आपण थोडासा ब्लूप्रिंट सारखा विचार करतोय जेव्हा आपण मास्टर प्लॅन बनवतोय. आणि आपली शहरं इतकी डायनामिक आहेत की ती पटापट बदलत आहेत. मी 20 वर्षाचा प्लॅन केला तर ती इतक्या लवकर झपाट्याने बदलत आहेत की तो प्लॅन माझा ऑब्सोलीट होत नाही ना.
म्हणजे जरी ही ट्रेडिशनल प्लॅनिंग पद्धत असली की युकेमध्ये आहे, अनेक ठिकाणी मास्टर प्लॅन्स बनवले जातात, ते ब्लूप्रिंट सारखा विचार असतो. तर काय बदलायला पाहिजे, तर मला असं वाटतंय की स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणायला पाहिजे. ब्लूप्रिंट प्लॅन्स तर स्पॅशल प्लॅन्स म्हणजे जे आपण जमिनीचे लँड यूज काय पाहिजे, कशी डेव्हलपमेंट पाहिजे हे तर करा, पण आपलं विजन काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे हे आधी करून मग ब्लूप्रिंटकडे वळा. त्याच्यामुळे जसं युके सुद्धा हळूहळू आता डायनॅमिक प्लॅनिंग किंवा अशा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कडे वळत आहे, तर ते आपण थोडंसं करायला पाहिजे. जो सामान्य माणूस आहे, ज्याचा आणि या सगळ्याशी काही संबंध नाही, धोरणांशी काही संबंध नाही, पण तो उपभोक्ता आहे, त्याला हे सगळं कळत नाही. त्याला एवढंच कळतं की ट्रॅफिक वाढलं, धूर म्हणजे प्रदूषण वाढलं, लाईट पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि काहीतरी बिनसलं. तर सामान्य माणसानं या सगळ्याकडे कसं बघायचं, ज्याला हे याच्याशी काही संबंध नाही, तो धोरण करता नाही, तो अभ्यासक नाही, त्यांना आपल्या शहराकडे कसं बघितलं पाहिजे? सामान्य माणसाला आता एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की सध्या हा चर्चेचा विषय आहे. हे माझ्यासाठी ही एक उमेदीची गोष्ट आहे, कारण आधी लोकांचं असं असायचं की चाललंय ना काहीतरी, चालू द्या. म्हणजे त्यांना कदाचित तेवढं ते आता डीपी काय आहे हे किती जणांना माहिती आहे. पुणे शहराचा 2007 ते 27चा आराखडा आहे, तो पब्लिक ओपिनियनसाठी ओपन असतो काही काळ. ते किती जणांना माहिती आहे. म्हणजे आपण त्यात एक आपलं नागरी लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं असावं यासाठी आपण किती त्याच्यामध्ये सहभाग घेतोय तेही महत्वाचं आहे. त्यामुळे आता अजून एक गोष्ट म्हणजे एशियामधली एकच अशी महानगरपालिका आहे जिथे पार्टिसिपेटरी बजेटिंग नावाचा प्रकार आहे, ती म्हणजे पुण्यात आहे. आता हे किती जणांना माहिती असतं की तुम्ही एक प्रोजेक्ट लहानसा का होईना पण प्रपोज करू शकता तुमच्या एरियाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी, की बाबा मला ह्या स्ट्रेचमध्ये फुटपाथ मोडकळीला आलेला आहे किंवा स्ट्रीट लाईट नाही आहेत, हा एरिया मला थोडा अनसेफ वाटतोय. अशा प्रकारचे लहान प्रोजेक्ट्स तुम्ही प्रपोज करू शकता. सो माझं म्हणणं आहे की नागरिकांनी एकतर डोळे उघडे ठेवून हे थोडंसं समजून घेणं, की असं नाही की हा काहीतरी ते करतायत असं नाही, तर त्याच्यात एक हिरिरीने थोडा विचार करून भाग घेऊन आपली मतं प्रदर्शित करणं. आणि कसं आहे ना, प्लॅनिंगला आम्ही शिकलो की ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणजे काय, की हे पब्लिक गुड आहे ना सगळं, माझं तर नाही आहे. म्हणजे स्वार्थ जो असतो आपला तो थोडा आधी येतो कायम. प्रत्येक जण हा स्वतःच्या प्रगतीचा विचार करेल, पण शहराच्या प्रगतीचा विचार करणं आपल्याला महत्वाचं आहे, कारण त्याच्यातच आपली प्रगती आहे. आपल्या शहराला आयडेंटिटी आहे का, आपलं शहराची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली आहे का. आपण लोक मायग्रेट का होत आहेत शहरांकडे, फॉर अ बेटर इन्फ्रास्ट्रक्चर, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. आता हे उलटं होताना दिसतंय ना, की शहरातलीच क्वालिटी ऑफ लाईफ क्वेश्चनेबल आहे. तर नागरिकांनी हे करावं की एकतर डोळसपणे व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष द्यावं की काय काय प्रपोजल्स आहेत, माझ्या आजूबाजूला काय घडतंय, ते चांगलं आहे का वाईट आहे का, ह्याचा थोडा सगळ्यांनी विचार करावा. हे सगळं असं होतं का की हे क्रायसिस टू क्रायसिस समोर येतो? उदाहरणार्थ 2019ला पुण्यामध्ये मोठा फ्लॅश फ्लड झाला, पाऊस आला. 2022ला त्याचं रिपिटेशन झालं. अशा वेळेला मग चर्चा झाली की आपण ड्रेनेज ठेवलंय का नाही, हे ठेवलंय का नाही, ते ठेवलंय का नाही, परत विसरून गेलं किंवा काही जण काम करत असतील पण मास मेमरीतनं पाठीमागं गेलं. पण आता सगळ्याच मोठ्या शहरात, बेंगलोरमध्ये आम्ही बघतो की काय मोठ्या मोठ्या स्टार्टअपच्या मालकांना ट्रॅक्टरमधून बाहेर काढावं लागलं कारण प्रचंड पाणी साचलं. हेच न्यूयॉर्कमध्ये घडतंय, अजून कुठल्या ठिकाणी घडतं. तर आपली शहरं हे सगळं झेलायला तयार नाही आहेत का? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. जसं तुम्ही न्यूयॉर्कचंही नाव घेतलं त्यामुळे मला थोडंसं अजून बरंही वाटलं, कारण हे फक्त आपल्या शहरांमध्ये नाही, हे जगभरामध्ये आहे. आणि क्लायमेट चेंज आपण ज्याविषयी आता बोलतोय की क्लायमेट चेंजमुळे हे फ्लॅश फ्लडिंग इव्हेंट्स हे खूप वाढलेले आहेत आणि ते अनेक मोठ्या शहरांमध्ये आहेत ज्यांना आपण प्रगत समजतोय. त्यांच्याकडे सगळा म्हणजे व्यवस्थित GIS मॅप्स आहेत, त्यांना स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम्स आहेत, जिथे आहेत तिथेही हे होतंय. त्यामुळे एक म्हणजे आपल्याला थोडंसं हे नवीन कन्सर्न्स आहेत ते अख्ख्या जगापुढे आहेत. म्हणजे आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याविषयी कदाचित तुम्हाला माहीत असेल की 2030 पर्यंत भारत सुद्धा वी हॅव अग्रीड ऑन इट की 17 गोल्स आहेत जी सगळ्या जगाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर क्लायमेट चेंजमुळे हे होणं हे खूप आहे. आणि आता चांगली गोष्ट अशी आहे मात्र की ह्याची दखल ही सेंट्रल लेवल, स्टेट लेवल, सिटी लेवल सगळीकडे घेतली जात आहे. सिटी रेझिलियन्स हा एक शब्द जो आहे तो आपल्याकडे इवन पुणे शहर हे रेझिलियंट सिटीज नेटवर्कचा एक पार्ट होतं. रेझिलियन्स ऑफिसर पुण्यामध्ये होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की कोणी ना कोणी ह्याच्याकडे लक्ष देत आहे आणि ह्याचं नियोजन, जसं मी म्हटलं, हे नवीन कन्सर्न्स आहेत.
म्हणजे वी वर नॉट व्हेरी मच रेडी फॉर इट. 10 वर्षापूर्वी हे आपल्याला काही आव्हानं अचानक येत आहेत अर्बन एरियाजमध्ये आणि त्याला तोंड देणं म्हणजे आता इव्हन पोल्युशन, एअर पोल्युशन किंवा हीट वेव्स हे सुद्धा आता तुम्ही नागपूरचा विचार केला तर हीट इज अ जेन्युइन व्हेरी सिरियस कन्सर्न. दिल्लीचा विचार केला तर एअर पोल्युशन इज अ सिरियस कन्सर्न. सो त्या स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावर काम करत आहेत. पण मी जसं म्हटलं तसं असं नाही लोकांच्या मेमरीतनं जातं हा एक भाग झाला त्यातला. पण दरवर्षी हे इव्हेंट्स होत असल्याने आता ते सिरियस रडारवर आणि इव्हन पॉलिटिकल अजेंडावर आलेलं आहे. हे झालं ब्रॉडर. मी थोडं मायक्रोवर येतो. समजा आपण पुण्यात इंटरव्ह्यू करतोय आणि पुण्यात असे एरियात उदाहरणार्थ औंध आहे, प्रभात रोड आहे किंवा अशा वेगवेगळ्या लॉ कॉलेज रोड आहे की जिथं आधी बंगले होते किंवा वाईडली स्प्रेड पॉप्युलेशन होती. आता तिथले रस्ते तेवढेच आहेत, म्हणजे साधारण काय 30 फुटी जे तुम्ही म्हणता 6 मीटर 9 मीटर रस्ता तेवढाच आहे. पण सुबत्ता वाढली त्यामुळे गाड्या वाढल्या. असं म्हणतात की पुणे शहरामध्ये जितकी माणसं आहेत त्याहून जास्त गाड्या आहेत. आणि शिवाय डेन्सिटी वाढली. तिथं आता 3 मजली 7 मजली 11 मजली बिल्डिंग झाल्या. मला एक कॉमन मॅन म्हणून, कारण माझा आर्किटेक्टचा काही अभ्यास नाही, असा प्रश्न पडतो की अरे एवढाच रस्ता हे सगळं कसं झेलणार, म्हणजे त्याला काय कॅरिंग कॅपॅसिटी आहे का त्यांची. तर हे कसं असतं नक्की, हे योग्य आहे अयोग्य आहे बरोबर आहे काय, असंच वाढतं सगळीकडं, काय असतं? तुम्ही माझ्यामध्ये रिडेव्हलपमेंट सुद्धा याच्यामध्ये या अनुषंगाने विषय येतो. अर्थात म्हणजे हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि रिसर्चचा सुद्धा विषय आहे. जसे जसे शहराचे मध्यवर्ती भाग जुने होत जातात त्यातला बिल्डिंग स्टॉक 30 वर्ष वगैरे जुना होत जातो. तर मेन म्हणजे काही वेळा कन्सर्न स्ट्रक्चरल इश्यूज असू शकतात. बिल्डिंग्सना लिकेजेस म्हणा, काही वेल मेंटेन नसतात, असे इश्यूज असू शकतात. अदर दॅन दॅट आत्ता जे थोडंसं डेन्सिफिकेशन आपण ज्याला म्हणू शकतो जे होत आहे ते कशामुळे होत आहे, कारण लोकांना आणि मोठी घरं हवी आहेत, त्यांना असलेल्या लोकेशनला हवी आहेत, कारण त्यांना ते शहराच्या मध्यवर्ती भागात राहिलेले आहेत, त्यांना असलेल्या लोकेशनला मोठी घरं हवी आहेत आणि त्यात त्यांना अनेक इश्यूज आहेत. काही बिल्डिंगना लिफ्ट नसतात, हा एक इश्यू आहे, सिरियस इश्यू आहे. जसं पॉप्युलेशन तुमची एजिंग असेल तर त्यांना लिफ्टची गरज आहे. त्यामुळे कसं आहे की रिडेव्हलपमेंट ही होतेच, म्हणजे मध्यवर्ती भागात ही होणारच आणि मध्यवर्ती भागातनं ती बाहेर पण स्प्रेड होत जाईल. जसं आपली शहरं जशी वय वाढेल तसं ते बाहेरच्या भागांमध्ये रिडेव्हलपमेंट होत जाईल. आता सध्या ती कंटेंट पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यवर्ती भागांमध्ये जास्त दिसते आपल्याला. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हे थोडंसं प्रायव्हेट रेसिडेन्शियल हाऊसिंग विषयी आपण बोलतोय. ह्याच्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट कुठल्या भागाची रिडेव्हलपमेंट गव्हर्नमेंट करतं, स्लम्सची करतात किंवा जुन्या टेनंटेड बिल्डिंग्स असतात ज्यांचं काही देखभाल होत नाहीये, पडायला आलेल्या मोडकळीला आलेल्या त्या सगळ्या बिल्डिंगचे ते स्वतः करतात, कारण ते एक हेल्थ हॅझर्ड आहे. पण जेव्हा खाजगी इमारतींचा विषय येतो तेव्हा तसा तेवढा अजून तरी हस्तक्षेप असा नाही गव्हर्नमेंटचा. त्यामुळे इट इज मार्केट ओरिएंटेड. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकांना हवी आहे हा एक विषय झाला, पण दुसरा विषय असा आहे की मध्यवर्ती भागातल्या किमती आजच्या लँड व्हॅल्यूज खूप वाढलेल्या आहेत आणि पूर्वीच्या लँड व्हॅल्यू आणि आत्ताची जर आपण रिडेव्हलप केली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे हा एक इकॉनॉमिक गेन पण आहे लोकांना सुद्धा, कारण आज त्यांची फ्लॅटची किंमत अनेक पटींनी त्यांची वाढेल जर ते रिडेव्हलप झालं तर. त्यामुळे हा इकॉनॉमिक गेन आहे. डेव्हलपर्सना ऑफकोर्स इट्स अ रिअल इस्टेट प्रोजेक्ट. रिअल इस्टेटच्या दृष्टीने त्यांना नवीन घर ते बांधू शकतायत, विकू शकतायत शहराच्या मध्यवर्ती भागात जिथे त्यांना लँड ही खरेदी करायला नाही लागत आहे, तर जॉईंट व्हेंचरमध्ये करता येते. त्यामुळे डेव्हलपर्ससाठी हा चांगला बिझनेस आहे, वाय नॉट. तिसरा फायदा आहे महापालिकेला आहे, कारण त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो. जे एरिया ऑलरेडी बिल्टअप झालेत आता मध्यवर्ती भाग, तिथे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होऊ शकत नाही. तर मग असलेल्या बिल्डिंग्स त्यांना ह्या रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे बरंचसं असलेलं ॲटलिस्ट बिल्डिंग मर्यादित इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा करून मिळतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन प्रॉपर्टी टॅक्स स्ट्रक्चर तिथे लागू होईल. डेव्हलपर्स डेव्हलपमेंट चार्जेस भरतील आणि काही ठिकाणी जो वाढीव FSI आहे तो पेड असू शकतो, त्याला काहीतरी मार्केट प्राईसनी तो पे करायचा आहे. त्यामुळे त्याच्यातनं जनरली महापालिकेला अर्निंग आहे. प्रत्येक महापालिकेची बाजू पण महत्त्वाची आहे, कारण त्यांना जे अनेक शेकडो हजारो कोटींचं बजेट उभं करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना ही गरज पण आहे एका अर्थी. नाव हे तिघांना फायदा आहे.
पण माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यातनं शहराला फायदा नाही. जसं तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला की हे डेन्सिफिकेशनमुळे काय होतं आहे, प्रत्येक प्लॉटवर अनेक तुम्ही घरं वाढवत आहात. त्या प्रमाणात जसं मी म्हणलं तर्कशुद्ध प्लॅनिंग, रॅशनल प्लॅनिंगमध्ये आम्ही काय करतो की लोकसंख्या किती आहे त्याच्या प्रमाणात प्रत्येक सोय आपल्याला द्यायची आहे. तर हे डेन्सिटी वाढते पण त्या सोयी उपलब्ध होत नाही आहेत. पूर्ण नेबरहूडमध्ये काही तुम्ही बदल करताय का किंवा ॲड करताय का, सोयी ॲड होत आहेत का, तर नाही. त्यामुळे असलेला पाणी पुरवठा किंवा मैला पाण्याची नियोजन ह्याच्यावरती ताण हा तुम्ही ॲड करताय. त्यामुळे आणि असलेले रस्त्यांची विड्थ, तुम्ही रस्त्यांविषयी बोललात की असलेल्या रस्त्यांमध्ये कंजेशन होणं, लोकांना रस्ते क्रॉसही न करता येणं, त्यामुळे ओव्हरऑल तुमची नेबरहूड क्वालिटी ऑफ लाईफ ही तुमची निश्चितच त्यांनी कमी होत आहे. स्केलचाही त्याच्यामध्ये आम्ही अर्बन डिझाईनमध्ये स्केलचा विचार करतो की इन प्रपोर्शन विथ रोड तुमची बिल्डिंग हाईट किती आहे, ते असं कंजेस्टेड वाटतंय का तुम्हाला. स्केल, मला माझ्या घरातनं बाहेर फक्त बिल्डिंग दिसत आहेत आणि त्या किती उंच आहेत, मला सूर्यप्रकाश दिसतोय का, तर हे असे मुद्देही त्याच्यामध्ये येतात जे. तर हा झाला क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट, तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर करायला काय पाहिजे, तर माझ्या मते एक तर पहिले म्हणजे हे आपण सध्या त्याच्याकडे थोडासा रेव्हेन्यू रेझिंग एक्सरसाइज किंवा मार्केट ओरिएंटेड एक्सरसाइज बघतोय ना, तर थोडंसं आधी प्लॅनिंग करायला हवं की कुठे ही डेन्सिटी जास्त वाढू शकेल. कॅरिंग कपॅसिटी हा तुम्ही उत्तम शब्द वापरला. इन्फ्रास्ट्रक्चरची कॅरिंग कपॅसिटी काय आहे आणि त्याप्रमाणे किती डेन्सिटी तिथे येऊ शकते ते आधी बघणं आणि मग त्या डेन्सिटीच्या यांनी प्लॅनिंग करणं. आपण परमिशन देत जातो आहोत आणि मग ते थोडंसं आपण सोडून दिलंय मार्केटवर की बघूया काय किती होईल, तसं नाही पाहिजे. तर लोकल एरिया प्लॅन विषयी मी आधी बोलले की तुम्ही लहान लहान एरियाचे प्लॅन बनवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असतो, त्यांना येणारे प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह होतात आणि तिथनं तुम्हाला असं बघता येईल की कुठे कुठे रिडेव्हलपमेंटची गरज आहे, कुठल्या बिल्डिंगना गरज आहे, तोही एक भाग झाला. आणि जरी मार्केट ओरिएंटेड रिडेव्हलपमेंट आपल्याला अलाउ करायची आहे, हरकत नाही फ्रॉम रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू, पण ती किती करावी, किती डेन्सिफाय होऊ द्यावं, हा नक्कीच विचार करायला लागणार आहे कॅरिंग कपॅसिटीच्या दृष्टीने. खरं तर तुम्ही म्हणलात त्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंट हा विन 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 फॅक्टर आहे की ज्याच्यात ग्राहक खुश होतो की त्याला घर मोठं मिळतं, त्याच जागी राहता येतं, बिल्डर खुश होतात, त्यांना त्यांचे प्रोजेक्ट करून वाढता येते आणि महापालिका किंवा गव्हर्निंग बॉडी खुश होती. मग असं होतंय का की ह्या तिन्हीच्या मानानं जे काही ट्रेड ऑफ आहेत, उदाहरणार्थ कधीतरी रस्ता जाम असेल, नॉईज पोल्युशन होईल, हे आम्ही गृहीत धरतो युजर म्हणून आणि ते मान्य करतो की आम्हाला ऊन मिळणार नाही आहे किंवा आम्हाला झाडीच अख्खी बघायला मिळणार नाहीत, पण त्याच्या बदली इथं राहणं, ह्या बिल्डरकडे राहणं आणि याच्या आजूबाजूची आमची जी सोसायटी आहे, म्हणजे त्याच्यात अगदी भाजीवाल्या माणसापासून ते नाट्यगृहापर्यंत हे आम्हाला जास्त आवडतं आहे. मग भविष्यातली शहरं ही याच मुद्द्यांना प्रेफर करतील का रादर दॅन की आमच्याकडे ओपन स्पेस किती आहे, आमच्याकडे नवीन अम्युनिटीज काय आल्या आहेत? आपण जेव्हा क्वालिटी ऑफ लाईफ हे आपलं ध्येय मानतो, बरीचशी शहरं US मधली म्हणा, क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स पब्लिश होतो, प्रसिद्ध होतो, त्याच्यामध्ये कळतं की अच्छा या शहरामध्ये जास्त चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आहे. तर त्याचे इंडिकेटर आहेत की ते इंडिकेटर काय आहेत, तर मी हे जे सगळं म्हणलं बेसिक सुविधा तर आहेतच, पण सिम्पल गोष्टी आहेत की मला चालता येतं का रस्त्यांवर, मला आज किती मोकळ्या जागा किंवा किती बागा किंवा हे किती अवेलेबल आहे, रिक्रिएशनल काय एरिया अवेलेबल आहेत, म्हणजे मला जायला यायला वेळ मी कम्युटमध्ये किती घालवते. तर हे सगळ्या गोष्टी क्वालिटी ऑफ लाईफशी निगडीत आहेत डायरेक्टली. त्यामुळे माझ्या मते कुठल्याही अर्बन प्लॅनिंगचं फायनल उद्दिष्ट आहे की लोकांचं राहणीमान उत्तम असावं आणि ते उत्तम होत जावं. असं नाही ही थोडीशी आपण अधोगतीविषयी बोललो तसं नाही. तर लोक ऑफकोर्स हे थोडंसं ट्रेड ऑफ आहे आणि लोक का तो करता आहेत सहन प्रॉबेबली की ते त्याच जागी त्यांना राहता येते. पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे जो खूप महत्त्वाचा आहे की आपण ज्याला म्हणजे इतर देशांमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेंट्रिफिकेशन नावाचा शब्द आहे. त्याचा अर्थ काय आहे, म्हणजे मला त्याला मराठी शब्द नाही सांगता येणार, पण जेंट्रिफिकेशन म्हणजे काय की एक एरिया आपण थोडासा महाग करत गेलो, एक एरिया आपण थोडासा पॉश म्हणूया करत गेलो, चांगल्या सुविधा तिथे देत गेलो, त्यांनी काय होतं तो एरिया एक्सक्लुसिव्ह होतो. म्हणजे आज तिथे ज्यांना परवडतं आहे तेच लोक येणार आहेत. नवीन बायर कोण आहेत तुमचे, ज्यांना एवढ्या काही कोटींची घरं घ्यायला परवडते तेच आहेत. आपल्या इथे लकीली डायरेक्ट डिस्प्लेसमेंट होत नाहीये की राहणारे लोक तिथेच राहत आहेत, ही उत्तम गोष्ट आहे.
पण इनडायरेक्टली ते प्रेशर येतं का की ते एरिया जर महाग झाले, आज तिथे साधे भाजीवाले मार्केट तग धरू शकत नाहीये, तिथे सुपर मार्केट येणार आहेत किंवा बुटीक्स आणि रेस्टॉरंट्स आणि हा असं करून तो एरिया महाग होत गेला, तर लोक आणि इस्पेशली माझ्या मते एजिंग पॉप्युलेशन ही तिथे तग धरू शकणं हे खूप महत्वाचं आहे. तिसरी म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये, मी आता अकॅडमिक आहे तर डिस्प्लेसमेंटमध्ये 3 प्रकार आपल्याला दिसतात. एक म्हणजे डायरेक्ट, दुसरी इनडायरेक्ट, तिसरी म्हणजे एक्सक्लुजनरी डिस्प्लेसमेंट. हा सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय की आज जिथे माझ्या वडिलांनी समजा घर त्यांचं असेल कोथरूडमध्ये, तर उद्या ते आपल्याला परवडतंय का त्यांच्या पुढच्या जनरेशनला किंवा त्यांच्याच इकॉनॉमिक क्लासमधल्या लोकांना तिथे घेणं परवडतंय का? म्हणजे यू आर एक्सक्लुडेड. आता जी नवीन डेव्हलपमेंट येते त्यातनं. तर मला वाटते हे सटल चेंजेस असले तरी त्यांनी आपलं शहर खूप बदलतं. जर आपण असे एक एक भाग, शहराचे मध्यवर्ती भाग जर महाग करत गेलो तर, आणि आपली घरं जर न परवडणारीच झाली यापुढची, तर मग लोकांनी बाहेर बाहेर ते फेकले जातील, शहरांचा स्प्रॉल अजून वाढेल. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा थोडीशी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीची कम्युनिटी असणं की विशिष्ट वर्गाचे लोक माझ्या आजूबाजूला आहेत, हे तिथे राहणाऱ्यांना मात्र हवं असतं की माझ्या आजूबाजूचा वर्ग हा या शिक्षणाचा, या आर्थिक क्लासचा असावा. त्यामुळे ते आत राहणारे ॲस्पायर करत राहतात आणि बाकीच्यांसाठी सुद्धा मग ते ॲस्पिरेशनल बनून जातं की मला ह्या सहवासात, ह्या नेबरहूडमध्ये राहायचं आहे. तर मग तुम्ही त्याचा भाग असणं आणि त्याचा भाग नसणं, म्हणजे मी समजा फर्स्ट जेन मायग्रंट आहे, तर मी कोथरूड किंवा औंध किंवा काय मुंबईतल्या पार्ल्याकडं किंवा नागपुरातल्या तत्सम भागाकडं कसा बघतोय आणि तिथले लोक कसे बघतायत, ह्याच्यातला हा फरक आहे का? आहे थोडासा. कारण कसं आहे की मी जेंट्रिफिकेशनचा उल्लेख केला, तर त्यात एक कॉन्सेप्ट आहे जेंट्रिफायर. म्हणजे कोण की ज्याच्याकडे हु हॅज अ हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याचं इन्कम जास्त आहे, यंग आहे आणि त्याला शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घेणं परवडत आहे. ठीक आहे, तर आज तुम्ही कोथरूडच्या भागात असं म्हणू शकता की सिमिलर टाईपचे लोक येत आहेत, कदाचित खूप बदल जाणवत नाही, पण तेच तुम्ही थोडंसं कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये गेलात तर ते बदल मोठे आहेत. म्हणजे मी माझ्या रिसर्चचा भाग म्हणून अनेक इंटरव्ह्यू केले या विषयावर, तर लोकांनी मला सांगितलं की आज माझ्याकडे मारुती 800 आहे, पण माझा जो नवीन शेजारी येणार आहे त्याच्याकडे मात्र ऑडी आहे, तर मला त्याच्याशी बोलायचं कसं हीच पहिले भीड पडते. आणि जे पूर्वीचं आमचं जे सोशल नेटवर्क होतं किंवा ज्याला आपण नेबरहूड एक अटॅचमेंट होती, 30 वर्षापासून राहत आहेत, त्यांना आपल्या भागाविषयी जिव्हाळा असतो, त्यांना आपुलकी असते, ते हिरिरीनी काही कार्यक्रमात भाग घेतात. तर ह्या टाईपचं अशी अटॅचमेंट नवीन येणाऱ्यांना आहे का? तर असे छोटेसे त्याच्यामध्ये कंगोरे पण आहेत. काही ठिकाणी तर मला कॉन्फ्लिक्ट पण ऐकायला मिळाले की नवीन लोक जे आहेत त्यांचा असा ॲटिट्यूड आहे की आम्ही एवढे कोट्यावधी देऊन हे घर घेतलंय, तर आम्हाला अनेक अजून बदल करायचे आहेत सोसायटीमध्ये, जे तुम्हाला तर फ्रीमध्ये मिळालेलं आहे, तर तुम्हाला तर ते परवडणार नाही आहे. तर अशा टाईपची थोडी भांडणं असणं, तर हे सुद्धा त्यातले काही कंगोरे आहेत की सोशल ॲस्पेक्ट आहे हा, की नवीन येणाऱ्यांशी आपण कसं जमवून घेतोय, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे आणि त्यामुळे आपला जो एक नेबरहूडमध्ये सलोखा आहे आणि हा कायम राहील का नाही राहणार, तर हाही त्यातला एक भाग आहे. याला एक पर्याय असतो ते म्हणजे लोक बाहेर म्हणजे लांब मायग्रेट करतात. मुंबईत कदाचित ते खूप झालं, पुण्यामध्ये तितकं नसेल, पण मग जे बाहेरच्या बाजूला राहतात शहराच्या, की जे भविष्यात शहर होणार आहे, मध्यवर्ती होणार आहे, त्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की आधी घर घ्यायचं, मग पाणी येतं, मग रस्ता येतो आणि तोपर्यंत आम्ही सहन करू. तर हे जे मेकॅनिझम आहे की आधी आम्ही घरात जाऊन राहतो, तिथं सोसायटी उभी राहिलेली आहे, मग इव्हेंच्युअली महापालिका रस्ता करेल, मग इव्हेंच्युअली पाणी येईल, मग इव्हेंच्युअली इतर सुविधा येतील आणि मग आम्हाला ज्याला काय म्हणू की रेज मिळेल नोशनली आमच्या व्हॅल्यूला. तर हे कसं काय आहे, म्हणजे हे मला कधी न सुटलेलं कोण आहे? नाही, तुम्ही शहरांच्या सीमांविषयी बोलताय, ज्याला आपण पेरी अर्बन एरिया म्हणूया, फ्रिंज एरिया म्हणूया, की शहरांच्या बाहेर, अगदी बाहेर काय असतं की किमती ह्या थोड्या कमी आहेत, पण मी शहराच्या अत्यंत जवळ राहू शकतो आणि शहरातल्या सुविधा वापरू शकतो. त्यामुळे काय होतं की खूप मोठी पॉप्युलेशन ही ॲक्च्युली शहरांच्या सीमांलगत राहत असते. अनेक प्रोजेक्ट तिथे होत असतात कारण तिथे व्हॅल्यू थोड्या कमी आहेत. तर लोक तिथे म्हणजे जे बाहेर आलेले आहेत ते कदाचित तिथे राहून शहरात त्यांच्या कामाला, नोकरीला जाऊ शकतात. आता ह्याचा खूप त्रास
हा प्लॅनिंगला होतो, कारण ते थोडं अनियोजित किंवा आपण हॅफझार्ड म्हणू तसा टाईपच्या मशरूम असे ते प्रोजेक्ट्स अनेक सारे येतात आणि तिथे सर्व्हिसेस ह्या नसतात. जसं तुम्ही म्हणलात पाणी पुरवठ्याच्या लाईन्स कदाचित नसतील किंवा तिथे सीवेज तुमचं कनेक्टेड नाही आहे. बागा वगैरे तर खूप पुढची गोष्ट झाली, तिथे डेव्हलपमेंट तिथे नाहीच आहे. सो आधी काय दिसतंय आपल्याला की हाऊसिंग येत आहे आणि आता तुम्ही इवन हिंजेवाडीसारखा एक उदाहरण मी दिलं तर ती ग्रामपंचायत आहे ना, तिथे जर मोठी आपण एक वस्ती वसवली तर त्याच्या म्हणजे ती इंडस्ट्रीयल आपल्याला जॉबची गरज आहे, आर्थिक प्रगती आपल्याला हवीच आहे. त्यामुळे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये हे खूप दिसतं की शहरांइतकंच महत्त्वाचे प्रश्न पेरी अर्बन एरियामध्ये निर्माण होतात आणि जे लोक तिथे राहत आहेत त्यांचा ताण हा शहरावर येतो. कारण ते कुठल्या मॉलमध्ये जात आहेत, ते कुठे मूवी बघायला जात आहेत, ते कुठे रेस्टॉरंटमध्ये जात आहेत शहरामध्ये, जे अगदी नजीकच्याच त्यांच्या एरियामध्ये आहे. आता ह्याच्यासाठी काय करू शकतो तर मी तुम्हाला मगाशी म्हणलं की जो टाउन प्लॅनिंग ॲक्ट असतो तर त्याच्यामध्ये काही ॲक्ट्समध्ये म्हणजे महाराष्ट्रातही आहे, गुजरातमध्येही आहे, एक प्रोव्हिजन आहे टाउन प्लॅनिंग स्कीम. कदाचित तुम्ही ऐकलं असेल. तर टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे काय की जो एरिया शहराबाहेर आहे तो प्रोॲक्टिव्हली प्लॅन करणं. त्या एरियामध्ये तुम्ही आत्ता ते विलेज आहे, ठीक आहे, तिथे ग्रामपंचायत असेल तर ते एरिया टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणून डिक्लेअर केले जातात आणि त्या एरियामध्ये ऑलरेडी एक व्यवस्थित तुमचा लेआउट ट्रान्सपोर्टेशनचा बसवला जातो. अनेक अम्युनिटीज तिथे आखल्या जातात. तिथे तेव्हा किमती एवढ्या वाढलेल्या नसतात. त्यामुळे ते प्रोॲक्टिव्हली प्लॅन करून त्या काही जागा अक्वायर करण्याची गरज असेल तर केली जाते किंवा त्या जागा डेव्हलप केल्या जातात आणि त्यामुळे काय होतं की त्या प्लॉट्सची किंमत सुद्धा वाढते. त्यामुळे लोकांना हा एक्सरसाइज फायद्याचाच असतो. आणि त्यात अजून एक महत्त्वाचं असंही केलं जातं की ज्या लोकांच्या त्या जमिनी आहेत त्या लोकांना एकतर सामावून घेतलं जातं, मीटिंग्स केल्या जातात, त्यांना ड्राफ्ट प्लॅन दाखवला जातो, त्यांच्या शंका काय असतील त्या त्या सोडवल्या जातात आणि प्लस त्यांना आर्थिक फायदा होत आहे म्हणून त्यांना एक ते थोडासा टॅक्स पण चार्ज करतात. तुमची लँड व्हॅल्यू आम्ही सर्व्हिस करून दिली लँड तुमची कम्प्लिटली, तर तो टॅक्स ते त्या सुविधा डेव्हलप करण्यासाठी सुद्धा वापरतात. म्हणजे हा एक सेल्फ सस्टेनिंग असा एक्सरसाइज आहे टाउन प्लॅनिंग स्कीम्स. आता दुर्दैवाने महाराष्ट्रात खूप आपण नाही बघितलेल्या, पण गुजरातमध्ये भरपूर प्रमाणात अहमदाबाद शहराच्या बाहेरचा पूर्ण एरिया टाउन प्लॅनिंग स्कीमनी प्लॅन्ड आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे अनेक वर्षापासून करत आहे. म्हणजे कण सालापासून त्यांच्या टाउन प्लॅनिंग स्कीम होत आहेत. आपण सुद्धा म्हणजे पुण्याचा विचार केला तर शिवाजीनगर, पर्वती ह्या टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्वीच्या होत्या 70च्या आणि 80च्या दशकातल्या आणि आता आपण पुन्हा टाउन प्लॅनिंग स्कीमकडे वळत आहोत. कारण केंद्र सरकारने असं म्हटलंय की बाहेरच्या ह्या एरियाजसाठी टाउन प्लॅनिंग स्कीम करणे, त्याला ग्रीनफील्ड एरियाज म्हणू आपण, आणि शहराच्या आतल्या भागांसाठी ज्याला ब्राऊनफील्ड म्हणतो त्याच्यासाठी लोकल एरिया प्लॅन करणे. तर हे दोन्ही करावेत असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शक तत्वांनुसार सांगितलेलं आहे. त्यामुळे भविष्यात नक्की आपल्याला हा जो प्रश्न आहे पेरी अर्बनचा, तर होपफुली आपण ते इम्प्लिमेंट करू. टाउन प्लॅनिंग हे तर सरकार ड्रिव्हन झालं, पण अजून एक ट्रेंड निदान आपल्या पुणे मुंबईत तरी बघायला मिळतो महानगरात की प्रायव्हेट टाउनशिप्स आहेत. 1000 फ्लॅट, 2000 फ्लॅट, 5000 फ्लॅट, 10,000 फ्लॅट, जिथं ॲम्युनिटीज देण्यापासून अगदी पाणी देण्यापासून ते गार्डन देण्यापर्यंत, ग्राउंड देण्यापर्यंत सगळं प्रायव्हेटली केलं जातं. त्याची काही सक्सेसफुल उदाहरणं आहेत, काही नॉट सो सक्सेसफुल उदाहरणं आहेत. तर प्रायव्हेट टाउनशिप आत्ता जस्ट एक जमशेदपूर बाबतीत हे झालं की ते महापालिकेला ट्रान्सफर करणार आहेत तिथल्या, आणि टाटांनी अख्खं शतकभर एक शहर चालवलं एका प्रायव्हेट कंपनीनं. तर हा जो कॉन्सेप्ट आहे की हे सगळंच प्रायव्हेट आहे, गुरगाव तसं असं मानलं जातं की पहिल्यांदा तसंच चालू झालं आणि आत्ता कुठं ते हे होतंय पूर्णपणे प्रायव्हेट विथ मिनिमल गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन अख्खी टाउनशिप चालवणं. हे नक्की काय आहे, कसं आहे, चांगलं वाईट, सविस्तर सांग. टाउनशिप म्हणजे काय आहे, मेनली त्याच्यामध्ये ते एक छोटं शहरच आहे. हां, त्याच्यामध्ये जसं आम्ही म्हणलं की 20 वर्षाचा प्लॅन आम्ही पुणे शहरासाठी बनवू किंवा अर्बन एरियासाठी बनवू, त्याप्रमाणेच त्या टाउनशिपमध्ये तुम्हाला सगळे लँड युजेस मिळतात. म्हणजे तुम्हाला फक्त हाऊसिंग नाही तर त्याच्याबरोबर रिक्रिएशनल आहे, इवन कमर्शियल ऑफिसेस असू शकतात, जॉब्स असू शकतात, मुलं शाळेत तिथेच जाऊ शकतात आणि
ते थोडंसं डिझाईन वाईज थोडासा एक बेटर क्वालिटी त्याच्यामध्ये, बेटर डिझाईन क्वालिटी आणि बेटर मॅनेज्ड. तर अशी एक ती गेटेड एक कम्युनिटी आहे. म्हणजे त्याला एक ते डिपेंडिंग ऑन साईज ते एक छोटासा नेबरहुडच आपण म्हणू शकतो, छोटा भागच म्हणू शकतो शहराचा. आता हे का आलं आहे, हे मेन म्हणजे असं आहे की मी म्हणलं तसं शहरीकरणाचा वेग हा एवढा आहे की सगळ्या सुविधा आपण थोडं आपल्या महापालिका हे कॅचअप थोडं करत असतात की आपण मागे पडत असतो आणि शहरीकरण आपल्या पुढे जातंय. त्यामुळे नेहमी शहरात येणाऱ्या प्रत्येकाला सगळ्या सोयी महापालिका देऊ शकतेच ॲट अ व्हेरी गुड. सी देयर दोन आस्पेक्ट्स, की एक आहे की प्रोव्हिजन करणं, दुसरं एक त्याची क्वालिटी काय आहे, हे दोन्ही गोष्टी आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी ते खूप मेंटेन करू शकतात असं नाही. त्यामुळे जे लोक खूप पैसा त्यांना इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे आणि आपल्याला बाय द वे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट पण करायची आहे शहरांमध्ये. आपण हाऊसिंगमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपण हे करतो आणि ओव्हरऑल आता आपण ज्याला निओ लिबरलिझम म्हणतो, म्हणजे आपल्याला प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे. तर त्यामुळे हे टाउनशिप हे पुढे आलेलं आहे की त्यामुळे ज्यांना चांगली क्वालिटी ऑफ लाईफ, सिक्युरिटी, कारण हा गेटेड शब्द कुठून आलेला आहे, सिक्युरिटी मधनं आलेला आहे. आणि खूप सोशल मिक्स ज्यांना नको आहे, आपली शहरांमध्ये प्रचंड सोशल मिक्स असतो, अनेक प्रकारची माणसं राहतात. सो ज्यांना एक्सक्लुझिव्ह हवं आहे असे लोक टाउनशिपकडे वळतात. आता हे चांगलं वाईट ॲक्च्युली अशा टाउनशिप्स आयलंड सारख्या असतात एखाद्या शहरामध्ये. जर त्या कम्प्लिटली गेटेड असतील, म्हणजे आपण त्याच्या आतनं पासही होऊ शकत नाही, तर तो कम्प्लीट एक आयलंड छोटं शहरच झालं त्याच्यात. तर पालिकेने काय करायला पाहिजे, त्यांच्याकडे त्यांच्यासाठी हे चांगली गोष्ट आहे, कारण त्यांना त्या टाउनशिपच्या आतल्या सगळ्या सोयीसुविधा डेव्हलप करतोय ॲट हिज कॉस्ट. त्यातले रस्ते, शाळा, काही असू शकेल, सगळं तो डेव्हलप करतोय आणि ती कॉस्ट कुणाला फायनली ट्रान्सफर होणार आहे, बायरला. बायर त्याचे पैसे फायनली देणार आहे. याचा अर्थच असा आहे की त्या खूप कॉस्टली असणार आहेत आणि ते एक प्रकारची एक्सक्लुझिव्ह डेव्हलपमेंट असणार आहे. हे फक्त भारतात नाही आहे, हे सगळ्या देशांमध्ये आहे. मी कुठेही असं गेटेड कम्युनिटी नाही आहे असं माहीत नाही मला, किंवा अकॅडमिक्समध्ये लोकांनी अनगेटिंग असं ह्याच्याविषयी ते बोललेले आहेत की हे कसं करायचं. म्युनिसिपॅलिटीकडे असे रिसोर्सेस नसतात की इतकं चांगलं सध्या तरी ते डेव्हलप करू शकतील. आता त्यांनी करायला काय पाहिजे की ही अशा डेव्हलपमेंट आपल्या प्लॅनिंगमध्ये, पूर्ण शहराच्या मास्टर प्लॅनमध्ये कशा बसतायत हे नक्कीच बघायला पाहिजे. पूर्ण गेटेड काही आता तुम्ही उदाहरणं बघितली असतील की जिथनं आतले रस्ते आहेत ते कॉमन आहेत, तर इनफॅक्ट ते कॉन्ट्रीब्युशन आहे अशा टाउनशिप्सचं, ज्यांनी ते रस्ते डेव्हलप करून म्युनिसिपॅलिटीला दिलेले आहेत, महापालिकेला त्यांनी ते दिलेले आहेत. तर हे नक्की त्यांनी बघितलं पाहिजे की, आणि अजून एक आस्पेक्ट म्हणजे हे एक्सक्लुझिव्ह अगदी होऊ न देणं, सोशल मिक्स त्याच्यामध्ये ठेवणं. म्हणजे काही आपण लहान साईजचे फ्लॅट तिथे तयार होऊ द्यावेत. म्हणजे अफोर्डेबिलिटी हा आपला कन्सर्न आहे. आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विषयी बोललो तर अफोर्डेबिलिटी हा मोठा कन्सर्न आहे. तर मग अशा एक्सक्लुझिव्ह डेव्हलपमेंटकडे थोडं, अगेन माझा प्रश्न असा आहे, शहराला काय मिळतंय, शहराला त्यातनं काय मिळतंय, हे थोडं पालिकेनी नक्कीच बघायला पाहिजे, किंवा जी कुठली अथॉरिटी तिथे असेल. अजून एक प्रिन्सिपल्ड प्रश्न असा असतो की शहरांनी उभं वाढावं का आडवं वाढावं, व्हर्टिकल डेव्हलपमेंट इज बेटर और हॉरिझॉन्टल, काय याचं उत्तर? सी, आपल्याला हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट करायला वाव आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही US ची काही शहरं बघा, ती प्रचंड पसरलेली आहेत. त्याला एक शब्द आहे अर्बन प्लॅनिंगमध्ये, आम्ही त्याला स्प्रॉल म्हणतो. स्प्रॉलवर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, जे इट इज अ डिस्कोर्स इन इट सेल्फ. स्प्रॉल म्हणजे काय, तर तुम्ही हॉरिझॉन्टली वाढत चाललाय, तुमच्याकडे लँडला कन्स्ट्रेंट नाही. अनेक शहरं, तुम्ही टेक्सासमध्ये गेलात समजा, ॲरिझोना, फिनिक्समध्ये मी होते, तर अशी वाढलेली आहेत ती. आणि लो राईज, लो डेन्सिटी. लो राईज, लो डेन्सिटी म्हणजे काय, तुम्हाला ते हॉलिवूड मूवीजमध्ये दिसतात ना घरं, एक एक घरं. त्या घरामध्ये एक मोठा लॉट, मोठं लँड पार्सलवर एक घर, त्यातली फॅमिली 2 किंवा 3 माणसं, पण त्यांना फ्रंट यार्ड आहे, बॅकयार्ड आहे, स्विमिंग पूल आहे, पोर्च आहे. स्वप्नवत, अमेरिकन ड्रीमच म्हणतात त्याला, राईट, स्वप्नवत घर. पण अशा डेव्हलपमेंटचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स हे ह्यूज आहेत, कारण त्या घरांपर्यंत तुम्ही रस्ता बांधताय, त्या इतक्या लो डेन्सिटीमध्ये तुम्ही रस्ते बांधताय.
त्यामुळे स्प्रॉल हा मला नाही वाटत की भारतासाठी तरी तो ऑप्शन पण आहे. आणि मजा म्हणजे अशी आहे की आता अमेरिका हे न्यू अर्बनिझमकडे वळलेत. म्हणजे काय न्यू अर्बनिझम काय, तर स्प्रॉल आपल्याला नको आहे. आता स्प्रॉलचे प्रॉब्लेम असे झाले अमेरिकेमध्ये उदाहरणार्थ की मैलोन मैल फक्त एकच लँड यूज आहे रेसिडेन्शियल. मग तिथे तुम्ही विचार करा की आम्ही प्लॅनिंगमध्ये अनेक कॉन्सेप्ट्स आहेत. आईज ऑन द स्ट्रीट आहे का, तिथे क्राईम जास्त असू शकतो. मग आले CCTV लावा सगळीकडे. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचा तुमचा बिल्ड फॉर्म आहे त्याच्या दृष्टीने तुमचं सोशल लाईफ काय आहे विचार करा. मैलोन मैल फक्त घरच घरं आहेत. मला माझी कार घेऊन खूप लांब मला भाजी आणायला जायला लागतंय. म्हणजे कार घेऊन का, कारण इट इज कार डिपेंडंट. तुम्ही चालत जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इथे चांगल्या गोष्टी काय आहेत, वॉकेबिलिटी पॉसिबल आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे मिक्स्ड यूज ही जी कॉन्सेप्ट आहे, खाली दुकानं असतात वरती लोक राहतात. मिक्स्ड यूज हा US मध्ये ऑलमोस्ट नाही आहे. तर न्यू अर्बनिझम काय म्हणतो, ब्रिंग मिक्स्ड यूज. तो तुम्ही आणा, म्हणजे तुम्ही वॉकेबल बनवा, ते जास्त सस्टेनेबल आहे. सो माझ्या मते कॉम्पॅक्ट हेच भारतासाठी योग्य आहे. आणि म्हणजे म्हणून मी म्हणलं तसं की अर्बनायझेशनच्या दृष्टीने जो ताण बघता व्हर्टिकल आपल्याला जायला लागणार आहे. पण मी म्हणलं तसं ते अचानक डेन्सिफाय करायचं का, किंवा कुठल्या एरियात डेन्सिफाय करायचं, ते विशिष्ट एरियाज असू शकतील का, ही या विचाराची गरज आहे. एक टेड टॉक काय बघितल्याचं आठवतंय मला, ऑथर आठवत नाही, की 15 मिनिट सिटी, की सगळं तुमचं 15 मिनिटात झालं पाहिजे. तर भारतात हे प्रॅक्टिकली शक्य आहे का ऑलरेडी आहे आपल्याकडं 15 मिनिट सिटी? भारतामध्ये ऑलरेडी आहे बऱ्यापैकी, नाही का. म्हणजे आपल्याला रोजच्या कन्व्हिनियन्सच्या गोष्टी या आपल्याच एरियात मिळत आहेत. शाळा आपल्याला चालत डिस्टन्समध्ये अगदी नाही तर 1 किलोमीटरमध्ये तरी शाळा नक्कीच आहेत आपल्याकडे. त्यामुळे 15 मिनिट सिटी हे थोडंसं वेस्टर्न आहे, म्हणजे की त्यांना त्याच्याकडे वळायचं आहे. सी द वे वेस्टर्न कंट्रीज डेव्हलप्ड, त्यांनी जे ते फ्रीवेजचं वगैरे जाळं तयार केलं, किंवा म्हणजे तुम्ही जर 1960 मधल्या जर फोर्डच्या ॲड बघितल्या कंपनीच्या, त्याच्यामध्ये एक हाऊसवाईफ आहे, ती म्हणते अरे मी अख्खा दिवस इथे सबर्बमध्ये माझ्या घरात अडकलेली आहे. तर दुसरी तिची मैत्रीण म्हणते अगं तू अजून एक कार घे, आता किती अफोर्डेबल झाल्यात. म्हणजे हे कार कंपन्या आणि गव्हर्नमेंट यांचं थोडंसं नेक्सस सुद्धा वाटतं मला ती ॲड बघून, की हे पूर्ण एक तऱ्हेने आपण डेव्हलप झालोय. आणि एकदा तो अर्बन फॉर्म आपण तयार केला जो कार डिपेंडंट आहे, की मग मागे कसं जाणार आपण. इनफॅक्ट आपल्या इथे मी म्हणेन आपण खूपच चांगल्या सोशल मिक्समध्ये राहतो. आपल्याला सेफ्टी क्राईम हे आपल्याकडे त्या मानाने कमी आहे, कारण आपल्याला आपल्या आईज ऑन द स्ट्रीट हा प्रॉब्लेमच नाही, निर्मनुष्य जागा हा प्रॉब्लेमच नाही आपल्याकडे. त्यामुळे हे 15 मिनिट सिटी किंवा नेबरहुड हे सेल्फ सफिशियंट असावं हे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला त्याही सोयी अपुऱ्या आहेत, हा प्रॉब्लेम. तुम्ही ज्यावेळी म्हणता की व्हर्टिकल वाढणं हीच गरज आहे, अशा वेळेला अशी एक कॉन्सेप्ट येते की आपण कंपाऊंड्समध्ये खूप जागा घालवल्यात. उदाहरणार्थ आपण फ्रंट मार्जिन सोडतो, रिअर मार्जिन सोडतो, साईड मार्जिन सोडतो, की ज्याचा प्रॅक्टिकली एका लिमिटच्या पुढे यूज होत नाही, पण ते कधी काळी आलेले कायदे आहेत आणि त्याच्यानुसार ते केलं जातं. समजा त्याचा रिथिंकिंग झालं त्या विषयाचं, तर कदाचित ती जागा अधिक ओपन स्पेसेस, अधिक अम्युनिटीज, अधिक रस्ते यांना मिळेल आणि अजून बेटर डेव्हलप होईल. तर हे खरंच असं आहे का? आपण आत्ता जे प्लॅनिंग करतो, मी म्हणलं तसं मास्टर प्लॅन, तर तो त्याच्यात काय बघतात तर लँड यूज काय असावा हे मेन आहे, की तो रेसिडेन्शियल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल किंवा अजून काही म्हणजे युटिलिटी असेल, तर मेनली त्या जमिनीचा वापर हा काय आहे. मिक्स्ड यूज असू शकतो असे लँड युजेस. आणि दुसरं म्हणजे त्या जमिनीवरती बिल्टअप एरिया किती येऊ शकतो, FSI वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये आपण ही जी तुम्ही म्हणलात तर काही बेसिक गोष्टी असतात, की त्या जमिनीच्या किती टक्के भाग ओपन असावा, म्हणजे ओपन टू स्काय असावा, आणि किती टक्के तुम्ही भाग हा मार्जिनमध्ये घालवणार, ते म्हणजे 2 बिल्डिंगमधलं मेन डिस्टन्स. तर जनरली आपण असा विचार करतोय. त्याच्यामध्ये काही थोडेसे अद्ययावत प्रकार आहेत गाईडलाईन्सचे, ज्याच्यामधला एक आहे तो म्हणजे फॉर्म बेस्ड कोड. फॉर्म बेस्ड कोड हा काय आहे, की अख्खा 3D फॉर्मच तुम्ही आधी तयार करताय कुठल्याही डेव्हलपमेंटचा, आणि त्याच्यासाठी तो फॉर्म आणण्यासाठी रूल बनवताय. आता आपला विचार आता सध्या 2D आहे कम्प्लिटली.
तर जसं मी म्हणलं तसं, आणि फॉर्म बेस्ड कोडमुळे काय होतं की थोडंसं डिझाईन हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं, की डिझाईन 3D मध्ये तुमचा व्हॉल्यूम काय आहे बिल्डिंगचा. सो त्याच्यामध्ये ते काय करतात, नुसतं सेटबॅक न देता ते एक एन्व्हलप देतात तुम्हाला, एक व्हॉल्यूम बिल्डिंगचा तुमच्या काय पाहिजे. तुम्ही न्यूयॉर्कमधले जर रस्ते बघितले तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की टॉवर्स हे काही उंचीनंतर मागे जातात, रिसीड होतात, टेरेसेस तयार करतात. तर ते फॉर्ममुळे आहे की काय फॉर्म एक्सपेक्टेड आहे, ते कशासाठी आहे, लाईट त्या रस्त्यांवर आला पाहिजे. त्यामुळे जरी व्हर्टिकल गेलो तरी सरसकट ते त्याच्यामुळे वाईटच होणार आहे असं नाहीये, पण आपल्याला फॉर्मचा विचार करणं गरजेचं आहे, 3D विचार करणं गरजेचं आहे. तर अर्बन डिझाईनचा विचार करणं महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्ही म्हणलात की मी इथं राहतो आणि माझा भाग, माझा फील कसा आहे, माझ्या भागाची बिल्ट एन्व्हायरमेंट क्वालिटी कशी आहे, म्हणजे अंधारा वाटतो का, म्हणजे रस्त्यावर प्रकाशच पडत नाही किंवा झाडच कमी आहेत, मला चालायचं आहे पण मला शेडच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या थोडा डिझाईनचा पार्ट आहे, तो लोकल पार्ट आहे. त्यामुळे द गुड वे वुड बी तुम्ही लोकल एरियाचे, लहान लहान एरियाचे 2D प्लॅन्स बनवा, जिथे गरज आहे तिथे 3Dचा विचार करा आणि तसे रूल आणा. शेवटच्या टप्प्याकडे येताना आपल्याकडं शहरांसाठीची वेगवेगळी मिशन आली, वेगवेगळ्या काळात आली. म्हणजे NREM होतं, आता अटल आहे, स्मार्ट सिटी 7-8 वर्ष चाललं, आणि आता जस्ट पुण्यात तरी स्मार्ट सिटीचे सगळे प्रोजेक्ट महापालिकेला परत हस्तांतरित केले गेले. तर सिटी स्मार्ट बनवणं हे शक्य होतं असतं का, आणि जर का होतं तर मग त्या प्रोजेक्टला आता थांबावं का लागलं? प्रत्येक जी स्कीम येते त्यातली काही नावं तुम्ही घेतली, अमृत असेल, JNNURM असेल, स्मार्ट सिटी, हृदय, खूप साऱ्या स्कीम आहेत. त्यांचा एक स्वतःचा आवाका असतो, प्रत्येक स्कीमचं काहीतरी उद्दिष्ट असतं, ते लिमिटेड असतं. स्कीम ही 5 वर्ष 10 वर्ष जी चालेल त्याच्यात त्यांचं उद्दिष्ट काय आहे हे महत्त्वाचं आहे, हे बघायला पाहिजे. प्रत्येक स्कीमचं कव्हरेज पण असतं की ही कुठल्या सिटीला अप्लाय होते, कुठल्या सिटीला होत नाही, मग लहान शहरांना अप्लाय होते का, वगैरे वगैरे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्मार्ट सिटीचं आपण घेऊ. स्मार्ट सिटीमध्ये काय होतं की 2 मुद्दे होते त्याच्यामध्ये. एक म्हणजे प्रत्येक शहरांनी पॅन सिटी असं काही तंत्रज्ञान, चांगलं अद्ययावत टेक्नॉलॉजी वापरून काही सोल्युशन डेव्हलप करणं. मग ती सोल्युशन पाणी पुरवठ्यातली असू शकतात किंवा ती सोल्युशन्स तुमच्या तक्रार ग्राहकांचे म्हणजे रेसिडेंटच्या तक्रार निवारणाची असू शकतात. पण तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा आणि पॅन सिटी काही सोल्युशन, तुम्ही वॉटर मीटरिंग असू शकतं, असे अनेक प्रोजेक्ट असू शकतात. दॅट वॉज वन. सेकंड त्यातला भाग होता की तुम्ही तुमच्या शहरातला एक एरिया निवडा आणि त्याचं लोकल प्लॅनिंग करा. मी लोकल एरिया प्लॅनविषयी बोलले. तर एरिया बेस्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय की त्या एरियामधल्या लोकांचा सहभाग घ्या, त्यांचे प्रश्न काय आहेत बघा, त्याला रिस्पॉन्ड करा, असे तुम्ही त्याच्यामध्ये प्रोजेक्ट करा. तर तुम्हाला माहीत असेल पुण्यानी औंध, बाणेर, बालेवाडी हा लोकल एरिया घेतला. तर हे 2 गोष्टी एक्सपेक्टेड होत्या त्याच्यामध्ये. आणि मजा म्हणजे ही एक थोडी गंमत अशी की ती स्पर्धा होती ना, त्याची चुरस होती की आम्हाला ते मिळणार आहे का. फंडिंग खूप नव्हतं बरं का, त्याला सीड फंडिंग होतं फक्त, पण ते आम्हाला मिळणं हे प्रतिष्ठेचं एक होतं की मग आमच्या शहराला ते मिळालं. असं ती स्पर्धा केल्यामुळे काय झालं की त्याच्याविषयी थोडीशी एक तुम्ही म्हणलात तसं त्याचं एक थोडं नाव झालं, लोकांना इंटरेस्ट आला की हे नक्की काय करतायत त्याच्यामध्ये. आता प्रगत शहरांमध्ये तुम्ही बघितलं ना तर हे जे डेव्हलपमेंटचे विषय असतात ते लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असतात. ते त्याच्याविषयी खूप बोलतात, चर्चा करतात. मी म्हणलं तसं बिल्डिंग परमिशन्स या कधी कधी ओपन मीटिंग्स असतात. तो डेव्हलपर येऊन तो प्रोजेक्ट प्रेझेंट करतो, तर मी विचारू शकतो माझ्या नेबरहूडमध्ये तुमच्या प्रोजेक्टमुळे एवढी लोक येणार आहेत, नवीन त्याचं पार्किंगचं काय. आपल्याकडे बिल्डिंग परमिशन ही अशी ओपन जरी नसली, कारण अर्थात खूपच त्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत, हजारो शेकडो रोज येत असतील, तर हे करणं शक्यच नाही, यंत्रणाच कोलमडेल तुमची. तर पण त्यांनी काय झालं की लोकांना एक अवेअरनेस क्रिएट झाला. आज स्मार्ट सिटी नंतर अर्बन प्लॅनिंग हा विषय तुम्ही आणि मी चर्चा करतोय, तर मला वाटतं हे कुठेतरी त्याचं श्रेय नक्कीच आहे. आणि प्रत्येक स्कीमचा काहीतरी जो आवाका असतो, ह्याचा आवाका काय होता, काय त्यांचा स्कोप होता की त्यांना टेक्नॉलॉजी बेस्ड सोल्युशन सिटीमध्ये काय देता येतील. कारण टेक्नॉलॉजी तर होतीये प्रगत, पण आपल्या शहरं आपली वापरत नाही आहेत. तर म्हणून त्यांनी ह्या स्पर्धेद्वारा, आता अवॉर्ड्सची सुद्धा झाली, त्याच्यातनं काही चांगले प्रोजेक्ट त्यातनं बाहेर आलेत, मग त्याचं स्केलिंग होईल. आज एका शहराने ते केलंय, मग पुढे जाईल.
अशी अनेक, इव्हन पुण्याने चांगलं काम केलं आहे, काही PCMCनी एक प्रोजेक्ट केला होता, तो स्मार्ट सिटीचा नव्हता, आधीच केलेला आहे, पण त्याचं स्केलिंग आता चालू आहे असं. त्यामुळे कसं आहे की त्याचा स्कोप काय आहे ते आपण बघायचं. हा जो मुद्दा आहे, थोडी टीका काय झाली की अरे आपल्याकडे तर बेसिकच नाही आहे, माझ्याकडे खायला भातच नाही आणि मी गुलाबजाम मागतोय, असं थोडी टीका होती ती. हां, तर माझं असं त्याच्याविषयी मत आहे की मान्य आहे ना, आपल्याला अजूनही प्रोव्हिजन ऑफ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे, पण त्याच्यासाठी अमृत आहे, त्याच्यासाठी दुसऱ्या स्कीम आहेत, जे थांबवलेलं नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक स्कीमचा आवाका काय आहे आणि मग त्याचा अगेन्स्ट दॅट त्याचा सक्सेस काय आहे ते बघायला हवं. आणि स्कीमला अर्थातच एक थोडीशी हे असतात, म्हणजे 5 वर्षाची स्कीम होती, मग ती पुढे एक्सटेंड केली आपण. स्वच्छ भारत मिशन पण असंच 1.0 2.0 जे आहे, आता ते आधी शहरी होतं मग ग्रामीणमध्ये गेलं. तर म्हणजे प्रत्येक स्कीमचा आवाका काय हे आपण बघावं आणि त्यामुळे फायदाच थोडासा माझ्या मते झाला. कारण आज हे नॅशनल प्रायोरिटीवर अर्बन प्लॅनिंग बोललं जात आहे. यावर्षी म्हणजे 2023च्या बजेटच्या वेळी निर्मला सीतारामन मॅडमनी टाउन प्लॅनिंग स्कीमचा उल्लेख केला बजेटच्या भाषणामध्ये. आज त्यांनी 3-4 संस्थांना 250 कोटीचं फंडिंग दिलं आहे टू बिल्ड कपॅसिटी इन व्हेरियस एरियाज. कारण आपल्याला अजूनही इंडिजिनस सोल्युशनची गरज आहे. भारताचे प्रश्न हे US सारखे नाही आहेत, UK सारखे नाही आहेत. सो इथलेच प्रश्नांना, आव्हानांना तोंड देण्यासाठी सोल्युशन तयार करणं, ह्यासाठी आता प्रयत्न आहेत. त्यामुळे आय थिंक त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. मुलाखतीच्या शेवटी येताना चांगल्या शहरांचं आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांना. उदाहरणार्थ भारतात लोक चंदीगडला जातात त्या शहराचं प्लॅनिंग बघायला, पण ते दरवेळेला होतच असं नाही. तर अशा वेळेला येथून पुढचं शहरांचं भविष्य हे चंदीगडसारखं असेल का त्याची वेगळी मॉडेल्स असतील, कुठल्या दिशेनं भारतातली आणि विशेषतः महाराष्ट्रातली शहरं जायला हवीत असं वाटतं आणि ती त्या दिशेनं जात आहेत का? तुम्ही चंदीगडचा उल्लेख केला ना, त्याची डायरेक्ट तुलना ही आपण इतर शहरांशी नाही करू शकत, कारण ते ग्रीनफील्ड वसवलेलं शहर आहे. तसं गांधीनगर आहे, तशी बरीच आहेत, अमरावती आहे आता साऊथकडे. तर ग्रीनफील्ड हा थोडा वेगळा प्रकार झाला. म्हणजे US मधली पण अनेक शहरं ग्रीनफील्ड आहेत, म्हणजे ती नव्याने वसवलेली आहेत. म्हणूनच मी म्हणते तसं की आपले डेव्हलपमेंट खूप वेगळी आहे. आपल्याकडे जी असलेली शहरं आहेत ती शेकडो वर्ष जुनी आहेत. त्यामुळे आता असलेला बिल्ट स्टॉक काही आपण त्यातले रस्ते तेव्हा गरज होती त्याच विड्थचे आहेत, त्यामुळे ते अचानक बदलता येतील असं नाही. तर माझ्या मते ह्या ज्या 2-3 गोष्टी मी मेन्शन केल्या की एकतर लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे प्लॅनिंगमध्ये. पार्टिसिपेटरी प्लॅनिंग हे आपल्या इथे होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्लॅन्सला चांगली म्हणजे ॲक्सेप्टन्स मिळेल चांगला, आणि लोकांना त्याच्याविषयी अवेअरनेस निर्माण होईल. त्यांनी भाग घेणं महत्त्वाचं आहे, त्यांना प्रश्न कळतील. नुसतं टीका करणं हेही थोडंसं योग्य नाही. आणि महापालिकेचे जे प्रश्न आहेत, जे खूप मोठ्या साईजचे प्रश्न आहेत, म्हणजे नुसतं आज साधं पुण्यासारख्या शहरात कचऱ्याचा प्रश्न, तर तो साईज ऑफ प्रॉब्लेमच खूप आहे. त्यामुळे जितका लोकसहभाग जास्त होईल, बाय दॅट आय मीन इवन बिझनेसेस टू गिव्ह इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, पुढे येणं किंवा हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे आपल्याकडे होईल, कारण मार्गदर्शक तत्त्व जी आता येत आहेत मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंटकडनं, त्याच्यामध्ये हे सतत काही ना काही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स होत आहेत. त्यामुळे म्हणजे मला त्यात उमेद वाटते की त्याच्यामध्ये आपण काही चांगल्या गोष्टी अचीव करू. दुसरं म्हणजे हे शहरं आता जी खूप अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत, त्याला आता काही आपल्याला दिशा मिळते की जसं मी लोकल एरिया प्लॅन म्हणलं, एक बॉटम अप प्लॅनिंग करणं लोकसहभागातनं, एक टॉप डाऊन आपल्याकडे ऑलरेडी सिस्टीम आहे, त्यातले काही जे लूपहोल्स आहेत तर ते दूर करणं, तर हे होईल. आता पुढे क्वालिटी ऑफ लाईफ विषयी आता अवेअरनेस लोकांना आलेला आहे. पुणे सुद्धा एका इंडेक्समध्ये इट हॅड फीचर्ड ऑन टॉप आय थिंक. तर त्यामुळे लोकसुद्धा आता जरा चोखंदळ झालेत, प्रश्न विचारायला लागलेत. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ त्यांच्या एरियामधली सुधारण्यासाठी पण प्रेशर क्रिएट होत आहे. आपली सिस्टीम बरीच आता ट्रान्सपरन्सीकडे जात आहे, हे अतिशय उत्तम आहे. पूर्वी डेव्हलपमेंट प्लॅन मिळवणे म्हणजे तिथे जाऊन तो बघणे, त्या कागदावरती असलेल्या प्रिंट्स असतील, तर आता हा सहज तुम्हाला शक्य होत आहे. त्यामुळे हा जसा जसा अवेअरनेस आणि लोकांचा सहभाग आणि प्रेशर दोन्ही बिल्ड होईल, तसं आय थिंक प्लॅनिंग हे थोडंसं
सुधारेल ह्या शहरांचं, असं म्हणता येईल. खरं तर तरी सुद्धा या सगळ्या इंटरेस्ट घेणाऱ्या लोकांची संख्या कमी असू शकते, पण जास्तीत जास्त लोकांना ज्यावेळी पर्सनल डिसिजन घ्यायचा आहे या सगळ्या संदर्भात तो असेल रिडेव्हलपमेंटच्या वेळेचा. कारण कदाचित ते एनमास घडेल, जास्त लोकांना इन्फ्लुएन्स करेल. अशा वेळेला उत्तम शहरांसाठी, उत्तम जगण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा भाग होत आहोत, एक आयदर विकत घेऊन किंवा आपली सोसायटी रिडेव्हलप होते, त्यावेळी काय विचार केला पाहिजे? थोडेसे मी म्हणलं तसं कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे शहराचा तुम्ही विचार म्हणलं तसं प्लॅनिंगला थोडं ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स आहे, राईट. सो जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची बिल्डिंग जेव्हा रिडेव्हलप होत आहे तेव्हा तो स्वतःच्या गेनचा विचार हा करणार आहे, आणि इकॉनॉमिक गेन, त्याला स्वतःला त्यातनं काय फायदा मिळत आहे ते एक आहे. पण त्यातच काही बेसिक गोष्टी आहेत ज्या त्यांनी बघाव्यात. उदाहरणार्थ मी असं माझ्या स्टडीमध्ये दिसलंय की आधीची झाडं काही वाचत नाही आहेत. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही विचार केलात की मोठी वाढलेली झाडं जितकी शक्य तितकं तुम्ही ती जतन करा. आपण मध्यवर्ती भागांमध्ये का राहतोय एवढी वर्ष? कारण ते हिरवे आहेत, हिरवेगार आहेत, अशी त्यांची थोडी ख्याती पण आहे. पण आता जर हे सगळी आपली झाडं त्याच्यात गेली तर अशा छोट्या गोष्टी आपण थोडंसं त्यात लक्ष देऊ शकतो की डेव्हलपरचा प्लॅन पुढचा काय आहे. एक तर अगदी महत्त्वाचं म्हणजे लोकांनी थोडा बेसिक अवेअरनेस स्वतःला काय म्हणायचं एज्युकेट करून घेणं गरजेचं आहे की प्रपोज डेव्हलपमेंट काय आहे, त्याच्यामध्ये प्लॅनमध्ये काय दाखवलं आहे, किती आपला सेटबॅक असणार आहे. आपला फ्लॅट आहे तर त्याच्यामधल्या तुम्ही तो समजून घ्या की त्याच्यामधले रूम साईजेस काय आहेत, किंवा इवन कॉमन आपल्याला अम्युनिटी काही मिळत आहेत का, मग त्या मिळणं शक्य आहे का. अजून एक खूप चांगली उदाहरणं काही मला मुंबईत मिळाली केस स्टडीजमध्ये की काही सोसायट्यांनी ज्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट केलेली आहे, तर त्यांनी काय केलं आहे की पुढच्या मेंटेनन्सची तरतूद आधी करून ठेवलेली आहे. त्यांनी काही फ्लॅट एक्स्ट्रा त्याच्यातनं काढलेले आहेत जे रेंटवर देत आहेत. त्या रेंटमधनं सोसायटीचा मेंटेनन्स निघतो आहे. म्हणजे जेव्हा आपण अम्युनिटी ॲड करतो तेव्हा तुमचं, जसं मी म्हटलं, प्रॉपर्टी टॅक्स विल इन्क्रीज, तसं तुमचा मेंटेनन्स पण वाढणार आहे. तर ते बर्डन येऊ नये पुढे जाऊन त्याचं. तर त्यासाठी स्पेशली काही आता पेन्शनर असतील, त्यांना खूप असं उत्पन्नाचं साधन नाही आहे, तर त्यांनी ह्या अशा गोष्टी नक्की थोडासा इनोव्हेटिव्ह विचार करावा. खूप इंटरेस्टिंग मुद्दे आपण बोलले, अजून कदाचित भरपूर बोलता येईल, पण या निमित्तानं शहरं, अर्बन प्लॅनिंग या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पण त्याच्यावर विशेष चर्चा न होणाऱ्या गोष्टीवर बोलता आलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.